ठाकरे हे मुंबई दौऱ्यावर आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नवी मुंबई या सगळ्याच ठिकाणी नवीन शाखाचं उद्घाटन मनसेकडून करण्यात येत आहे। त्याच उद्घाटनाला राज ठाकरे हे उपस्थित आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। काही महिला कार्यकर्त्यांकडून त्यांचं औक्षण केलं गेलं आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन तिथे पार पडतंय। तर आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन पार पडतंय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडून। स्नेहा, नक्कीच आज आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईतील ज्या नवीन शाखा आहेत त्यांचं उद्घाटन आज होणार आहे। हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। पहिली सुरुवात जी आहे ती भांडूप पश्चिम पासून झालेली आहे। भांडूप पश्चिम मध्ये ज्या 2 शाखा आहेत तिथलं उद्घाटन पहिलं होणार आहे। त्यानंतर विविध ज्या शाखा आहेत तिथलं उद्घाटन होणार आहे। खरं तर आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने हे उद्घाटन सोहळे पार पडणार आहेत। या शाखांचे उद्घाटन होत असताना शाखेच्या इकडे निवडणूक कार्यालय उभारण्यात येईल आणि त्याच शाखेमध्ये निवडणुकीचा सर्व जो कारभार असेल, ती तयारी असेल, जे काम असेल त्याच शाखेमधून पाहिलं जाईल। येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका या ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत आणि त्या अनुषंगाने रणनीती देखील त्यांच्याकडून आखली जात आहे। त्यानुसार जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना देखील दिसत असतात। त्यांच्यामध्ये चर्चा देखील होत असते। काल देखील नितीन सरदेसाई यांनी देखील सांगितलेलं आहे की युतीबाबत चर्चा होत आहे। जेव्हा फायनल होईल तेव्हा आम्ही नक्की सांगू। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून या संदर्भातली घोषणा करण्यात येईल असं वारंवार सांगण्यात येते। तसंच आजचं जे उद्घाटन सोहळे पार पडत आहेत ते देखील त्याच दृष्टीने महत्त्वाचे समजले जात आहेत। निश्चितच स्नेहा, राज ठाकरे हे आपल्याला शाखा उद्घाटनाच्या तिथे दिसतायत आणि स्नेहा एकंदरीतच बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील राज ठाकरेंच्या स्वागतासाठी तिथे आपल्याला दिसून येते। याचा परिणाम आता मतदानावर कितपत होणार आहे? अगदीच आपण पाहिलं तर बऱ्याचदा जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा कोणत्याही भागात जात असतात तेव्हा बरेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे सैनिक जे आहेत ते तिथे जमत असतात। तसंच इतर लोक देखील, सामान्य जनता देखील त्या ठिकाणी जमत असते। मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते आणि त्याच गर्दीत त्यांचं स्वागत देखील होत असतं। त्याच दरम्यान आज शाखांचे जे उद्घाटन होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला जाणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। तसंच काही सूचना दिल्या जातात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच आता कार्यकर्त्यांना काय सूचना राज ठाकरे देत आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत स्नेहा, जर आपण बघितलं तर शिवसेना, उभाठा पक्ष आणि मनसे हे एकंदरीत सोबतच निवडणूक लढणार असं निश्चित झालंय आणि जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्यात। पण यामध्ये राज ठाकरेंचं पारडं किती जड आहे असं म्हणता येईल? अगदीच कालही जेव्हा अनिल परब हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलेले होते त्या युतीबाबतच्या चर्चांमध्ये जागा वाटपांचा विषय यावरती देखील चर्चा झालेली आहे। ज्या ठिकाणी ज्या पक्षाची पॉवर जास्त असेल त्या ठिकाणी त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाईल अशी देखील रणनीती जी आहे ती आखली जात आहे। निश्चितच स्नेहा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे निवडणूक लढवत आहे, यावर मतदारांचं काय म्हणणं आहे? तुम्ही सतत ग्राउंडवर असता, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेता, मतदारांच्या काय भावना आहेत या संदर्भात? मतदारांकडून हेच वारंवार सांगण्यात आलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून जे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत। मराठी माणसासाठी हे दोघे बंधू एकत्र आले तर फार बरं होईल। मराठी माणसाचं कुठेतरी चांगलं होईल। मुंबई बाहेर जे मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर जात आहेत त्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे तो कुठेतरी कमी होईल। त्यामुळे यामुळेच येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकंदरीतच असं चित्र दिसतंय की दोन्ही ठाकरे बंधूंना जास्तीत जास्त मतं पडू शकतात। निश्चितच स्नेहा, राज ठाकरेंची दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे हे शाखेचं उद्घाटन करतात। किती मोठ्या प्रमाणात नवीन शाखा या आगामी काळामध्ये आपल्याला दिसून येतील? प्रत्येक ठिकाणी बऱ्याच शाखा असणार। खरं तर राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी देखील सांगितलेलं होतं जसा एरिया असेल, ज्याप्रमाणे भाग असतील, विभाग असतील त्या ठिकाणी आपली शाखा असायला पाहिजे असं वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि आता येणाऱ्या ज्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने शाखेचं उद्घाटन होत आहे आणि निवडणूकचा कारभार जो असेल तो याच शाखेमधून पाहिला जाईल असं देखील म्हटलं जात आहे। निश्चितच आता या शाखा किती मोठ्या प्रमाणात उघडल्या जात आहेत आणि त्याचा किती परिणाम ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी, मतदारांना जोडण्यासाठी होतोय पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। स्नेहा, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
तर थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांची. राज ठाकरे मुंबईच्या उपनगर दौऱ्यावर आहेत आणि नवीन शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वेगवेगळ्या ठिकाणी नवीन शाखा या उघडण्यात येत आहेत. त्याच अनुषंगानं राज ठाकरे हे मुंबई उपनगर दौऱ्यावर निघालेले आहेत आणि अनेक शाखांचं उद्घाटन आज राज ठाकरे यांच्या हातून करण्यात येईल. एक शाखेचं उद्घाटन आत्ताच राज ठाकरे यांच्याकडून झालेलं आहे. खास करून महिला कार्यकर्त्यांनी त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर नवीन शाखेचं उद्घाटन इथे करण्यात आलेलं आहे. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते. कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, महिला पदाधिकारी त्यामध्ये आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी दिसून येते. मात्र ही गर्दी किती मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये बदलणार आहे, किती मोठ्या प्रमाणात मतदान राज ठाकरे यांना खास करून केलं जाईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मनसेकडून जय्यत तयारी आता पाहायला मिळते. राज ठाकरे स्वतः ग्राउंडवर उतरून प्रचाराला सुरू झालेले आहेत. प्रचाराची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नवीन शाखा या मनसेकडून उघडण्यात येत आहेत. नवीन शाखांचं उद्घाटन राज ठाकरे करणार आहेत. मुंबई उपनगर दौऱ्यावर राज ठाकरे हे निघालेले आहेत आणि त्यातील पहिल्या शाखेचं उद्घाटन राज ठाकरेंकडून करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अनेक शाखा आज राज ठाकरे यांच्याकडून त्यांचं उद्घाटन देखील होणार आहे. दिवसभर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा मुंबई उपनगर दौरा आहे. या दिवसभरामध्ये आता किती शाखांचं उद्घाटन राज ठाकरे करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किती मोठ्या प्रमाणात गर्दी या सगळ्या कार्यक्रमाला असेल ते देखील आपण पाहणार आहोत. त्याचे सगळे अपडेट्स आपण जाणूनच घेणार आहोत. तर इथे थेट दृश्य आपण भांडूपमधील बघतोय. भांडूपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक नवीन शाखा आज उघडण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका आणि इतरही पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नवनवीन शाखा या मनसेकडून यांचं उद्घाटन करण्यात येते. वेगवेगळ्या भागांमध्ये जिथे आधी शाखा नव्हत्या किंवा जास्त अंतरावर शाखा असतील तर त्या ठिकाणी या नवीन शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येत आहे. मनसेकडून ही नवीन रणनीती आखली जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरेंची थेट दृश्य आपण भांडूपमधून बघतोय. भांडूपमध्ये एका नवीन शाखेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. त्यानंतर आता दिवसभर मुंबई उपनगराचा दौरा राज ठाकरे करतायत. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राजेश शिंदे यांच्याकडे. राजेश, राज ठाकरे आज मुंबई उपनगर दौऱ्यावर आहेत, काय सांगाल? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुंबईच्या उपनगराच्या दौऱ्यावरती आहेत. यामध्ये प्रामुख्याने ते येथील नवीन शाखांची उद्घाटन करणार आहेत. एकूणच आता महानगरपालिकांचा बिगुल वाजलेला आहे निवडणुकांचा आणि त्या दृष्टीने मनसे जी आहे ती ऍक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे. आणि त्याच निमित्ताने आज मुंबई उपनगरातील भांडूप येथील टेंभीपाडा परिसरातील राजगड 109 या शाखेचं उद्घाटन जे आहे ते राजसाहेब शाखेचं उद्घाटन झाल्यानंतर पुढे भांडूप पश्चिम येथीलच नवजीवन शाळेजवळील आणखी एका शाखेचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर आज दिवसभर ते मुंबई उपनगरामध्ये मग ते भांडूप, घाटकोपर, कुर्ला, गोवंडी अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या नवीन शाखा मनसेकडनं उघडण्यात आलेल्या आहेत त्यांचं उद्घाटन करणार आहेत. या प्रसंगी आता पाहणं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे की काही यावेळी कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतात का किंवा काही मीडियाशी संवाद साधतात का, काय नेमका कानमंत्र ते देत आहेत. कारण की आपण पाहतोय संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की या आठवड्यामध्ये त्यांचं जागा वाटप पूर्ण होईल आणि अधिकृत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती जाहीर होईल. मात्र आज आठवडा संपत येतोय. आज आठवड्याचा अखेरचा दिवस अद्याप युतीची घोषणा झालेली नाहीये. राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत की कशा प्रकारे आता हे युतीचं जे अधिकृत घोषणा कधी होणार. पण त्यापूर्वीच आपण पाहतोय मनसे जो आहे तो ऍक्शन मोडमध्ये येऊन त्यांची जी बलस्थानं आहेत भांडूप हे त्यांचं एक महत्वाचं भाग आहे जिथे त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मोठा पाठबळ त्यांना मतदारांचं आहे. आज या ठिकाणी 2 शाखांचं. निश्चितच राजेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.